त्यांच्यावरती लाठीचार्ज झालेला आहे. सकाळी लाठीचार्ज झालेला आहे. आंदोलनकर्ते संसद भवनावरती कूच करत होते, त्यांच्यावर देखील लाठीचार्ज झालेला आहे. एकीकडे सोनम वांगचुक यांना जबरदस्त. हे बघा, या देशाचा इतिहास आहे की तुम्ही आंदोलन दाबायला जाल ते आंदोलन वणव्यासारखं पसरेल. जे तायनामन स्क्वेअरला झालं चायनामध्ये, विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्यात आल्या, तसाच प्रकार भारतात सुरू आहे. विद्यार्थी कशासाठी भांडतायत? पेपर लीकमुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. आज MPSCच्या घोटाळ्यामुळे लाखो आपल्या ग्रामीण तरुणांच्या जवळजवळ ते मृत्यूकडे ढकलले गेले. आता ह्याच्या विरुद्ध बोलायचं नाही का? तो बोलला की देशद्रोही, असं नाही होत. त्यांची मागणं योग्य आहे की कोणीतरी जबाबदारी घ्यावी पेपर लीकची. पुण्यामध्ये पकडले गेलेले सगळे टीचर्स कोण आहेत? ते काय त्यांची अण्णावं? काम काम ही ऑक्सफर्डची विद्यार्थिनी आहे. आणि आज तुम्हाला कळत असेल की ही मुलगी असो, हा मुलगा असो, हे कुठल्याही राजकीय संघटनेचे नाही आहेत. ते स्वतःहून सामील झालेत. आणि तुम्हाला याच्या पुढे हेच दिसेल की अराजकीय लोक हे राजकारण उद्ध्वस्त करण्यासाठी येणार आहेत. ही राजकीय परंपरा उद्ध्वस्त करण्यासाठी येणार आहे. जे जे लोकशाही विरुद्ध असतील, जे जे आंबेडकरांच्या संविधानाविरुद्ध असतील, त्यांना ही जनता धडा शिकवेल. नाही, सगळेच आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होतोय. आणि आज देश एकवटलाय, देश एक होतोय. या सरकारसाठी हे चांगलं नाही. या सरकारची दडपशाही थांबली पाहिजे. या सरकारचे लोकशाहीवरचे हल्ले थांबले पाहिजेत. एवढीच सर्वसामान्यांची इच्छा आहे. तुम्ही विद्यार्थी म्हणून या ठिकाणी आलेला आहात. नीट पेपर फुटी प्रकरण असो किंवा एकंदरीतच विद्यार्थ्यांवर होणारे अन्याय, हे पाहून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. मी इथे या प्रोटेस्टला सपोर्ट करायला आलेली आहे, ह्याचा भाग व्हायला आलेली आहे. कारण की आज जे आहे आपल्या सरकाराचा जो घमंड आहे, हा घमंड आपल्याला तोडायचा आहे. ह्या घमंडाच्या खिलाफ आपण उभं राहायचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही कोणतेही, जसे की चीफ जस्टिस वगैरे आपल्या देशाच्या सिटिझन्सला कॉक्रोच म्हणतात, तेव्हा आपण या आपल्या स्वतःच्या डिह्युमनायझेशनच्या खिलाफ उभं राहायचं आहे आणि आपला आवाज सरकारपर्यंत परत पोचून दाखवायचा आहे. ओके. शिवाजी पार्कला आंदोलन झालं, आज ठाण्यात आंदोलन होतं, ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. महाराष्ट्रातून सुद्धा काही लोक, काही जण खासदार आहेत, मात्र काही नेत्यांनी सुद्धा दिल्लीत जायची गरज आहे. मला वाटतं की कोणी काय आता बोलायची गरज नाही. विद्यार्थ्यांनी आंदोलन हातात घेतलंय. आणि जसा मी इतिहास सांगितला की 73 साली बिहारमध्ये आणि गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, ते आंदोलन पेटलं आणि त्याच्यात इंदिरा गांधींचा पराभव झाला. तुम्ही या देशामध्ये तायनामन स्क्वेअर करू नका. तुम्ही विद्यार्थ्यांना दाबायला जाऊ नका. भगतसिंग वयाचे 27 होते, राजगुरू वयाचा 26 होता, सुखदेव वयाचा 26 होता. ते सगळे कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थीच होते. एकदा विद्यार्थ्यांच्या डोक्यात आग पसरली की ते कोणीही थांबू शकत नाही. संसदेवरती परिणाम होणार म्हणून कुठेतरी हे आंदोलन दाबलं जातंय. कशावरती? संसदेवरती परिणाम होऊ शकतो आंदोलनाचा. अधिवेशन सुरू आहे. असं आहे की अधिवेशन वगैरे महत्वाचं नाही, तर जनमताचा जो ठिका असतो, जनमत असतं, ते दाबण्याचा प्रयत्न करू का. विद्रोह संपायला जाऊ नका. ज्याला व्हॉइस ऑफ डिसेंट म्हणतात. आम्हाला संविधानाने राईट ऑफ एक्सप्रेशन दिलेलं आहे, आम्हाला आंबेडकरांनी दिलंय. ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका. संविधान हातात घेण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही देश हातात घेऊ. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाईल का वाटतं? बीजेपी राजीनामा घेते काय कधी? पण मात्र आता ते काँग्रेसवाले राजीनामा घेणारे, हृदयामध्ये मृदुता बाळगणारे, हृदयामध्ये संवेदनशीलता बाळगणारे. बीजेपी कधी कोणाचा राजीनामा घेतला? शिक्षण मंत्री प्रधानांनी सांगितलंय की मी राजीनामा का देऊ, कारण पेपर तर दुसऱ्यांनी फोडलाय. बरोबर, रेप भलत्यावर होतो, मग आपण आंदोलनात कशाला उतरायचं?
रेप काय माझ्यावर होतो काय? मग तुम्ही सगळ्यांनी तो दिल्लीमध्ये जो रेप झाला होता त्याच्या विरुद्ध आंदोलन केलं, सरकार विरुद्ध केलं. ते रेप काय त्यावेळेसच्या प्रधानमंत्र्यांनी केला होता काय? शिक्षण मंत्र्यानंतर प्रधानमंत्र्यांनी देखील राजीनामा द्यावा अशी देखील मागणी विद्यार्थ्यांकडून काल होताना बघा. अशी आग लागतच राहते. ते वेळेत थांबायची असते, चर्चा करायची असते. चर्चेलाच तुम्ही तयार नाही होणार तर हे शक्य नाही. एवढं आंदोलन सुरू आहे, मात्र एकही सरकारचा मंत्री त्या ठिकाणी कारण का त्यांना घेणं देणंच नाहीये. जनमताशी जनभावनेशी त्यांना घेणं देणंच नाहीये. सर काही विधेयक पास होणार आहे त्यामुळे लिमिटेशन त्यामध्ये आमदार ते बघू तेव्हाच्या बघू. असं आहे की त्यांना आमदार फोडाफोडी महत्वाची वाटते, पण पेपर फुटला तर त्यांना काय वाटत नाही.